नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 10 ते 16 नोव्हेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत थोडाही व्हिडिओ स्किप न करता पाहावा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शेफाली वर्मा यांची। कोणाची? तर शेफाली वर्मा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर हरियाणा महिला आयोगाच्या 2026 या वर्षासाठी शेफाली वर्मा यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू असलेल्या शेफाली वर्माने महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल तिचा सन्मान म्हणून हरियाणा राज्य महिला आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोची या ठिकाणी। कोठे? तर कोचीमध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोची येथे कलामसेरी या ठिकाणी बांधले जाणार आहे। तर या शहराचे बांधकाम 27 एकर जमिनीवर अंदाजे 1000 कोटी रुपयांच्या खर्चाने केले जाईल। तर स्थळ आहे कोची जिल्ह्यातील कलामसेरी आणि अंदाजित खर्च आहे 1000 कोटी रुपये। यानंतर तिसरा प्रश्न, तर 2025 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 150वा। कितवा? तर 150वा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, 2025 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा 150वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे नुकताच। तर हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचले होते। तर त्यामुळे 7 नोव्हेंबर 2025 रोजी याला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे। तर जन्मदिनांक काय? तर 7 नोव्हेंबर 1875 आणि वर्धापन दिवस तर 150वा आहे आणि साजरा करण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2025। ठीक आहे। यानंतर चौथा प्रश्न, तर फ्रेंच शेव्हलियर डे ल ऑर्डर नॅशनल टू मेरिट हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुनील कांत मुंजाल यांना। कोणाला? तर सुनील कांत मुंजाल यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, फ्रेंच शेव्हलियर डे ल ऑर्डर नॅशनल टू मेरिट हा प्रतिष्ठित पुरस्कार अलीकडेच सुनील कांत मुंजाल यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। तर त्यांना हा पुरस्कार शिक्षण, नवोपक्रम, संस्कृतीने लोकशाहीकरण आणि फ्रान्स व भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल फ्रान्सचे आपल्या भारतातील राजदूत मिस्टर थियरी मॅथो यांच्या हस्ते नुकताच देण्यात आलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 5वा पाहूया। तर 2025 मध्ये COP30 हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बेलेम ब्राझील मध्ये। कोठे? तर बेलेम ब्राझील मध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 मधील COP30 हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील येथे नुकतीच आयोजित केली जाणार आहे। तर ही परिषद 10 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होणार आहे। तर स्थळ लक्षात ठेवा सर्वांनी, तर बेलेम ब्राझील हे आहे। तारीख आहे 10 ते 21 नोव्हेंबर 2025 ही, आणि याचे महत्त्व आहे, तर ही परिषद ॲमेझॉन जंगलातील बेलेम येथे आयोजित केली जात आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, किरण देसाई यांनी। कोणी? तर किरण देसाई यांनी लिहिले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक प्रसिद्ध भारतीय लेखिका किरण देसाई यांनी नुकतेच लिहिले आहे। तर 2006 मध्ये द इन्व्हेरियस्ट ऑफ लॉस या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार जिंकल्यानंतर सुमारे 2 दशकांमध्ये प्रकाशित झालेली ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे। तर ही कादंबरी 2 भारतीय तरुणांच्या, सोनिया आणि
सनीच्या अमेरिका आणि भारत यांच्यातील प्रवासाची आणि त्यांच्या आधुनिक काळातील संबंधांची एक कथा आहे. यानंतर पुढील 7वा प्रश्न पाहूयात आपण. तर 2025 चा डेटन शांतता जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सलमान रश्दी यांना. कोणाला? तर सलमान रश्दी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, 2025 चा डेटन शांतता जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. तर साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि लेखनातील त्यांना या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर सामिया सुलूह हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, टांझानिया या. कोणत्या? तर टांझानिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, सामिया सुलूहू हसन टांझानिया या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत. तर त्या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. तर मार्च 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जॉन मॅगुफुली यांच्या निधनानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. तर नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न पाहून घेऊया. तर 2026 च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, IIT दिल्ली. कोणत्या? तर IIT दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, 2026 च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT दिल्ली या भारतीय संस्थेने भारतामध्ये अव्वल स्थान नुकतेच पटकावले आहे. तर जागतिक क्रमवारीमध्ये IIT दिल्लीने जागतिक स्तरावर 123वे स्थान मिळवले आहे, जे या संस्थेचे आतापर्यंतचे सर्वोच्च स्थान आहे. तर गेल्या वर्षीच्या 150व्या स्थानावरून सुधारणा झालेली आहे. यानंतर आपल्या भारतातील इतर संस्था पाहून घेऊयात आपण. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT बॉम्बे 129व्या स्थानासह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मद्रास 180व्या स्थानावर आहे. यानंतर 10वा प्रश्न. तर दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 8 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी 8 नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जात असतो. तर या दिवशी क्ष किरणांच्या शोधाच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य सेवेतील रेडिओग्राफी आणि रेडिओलॉजीचे महत्त्व अधोरेखित केले जात असते. तर याचे मुख्य उद्देश आहे तर आरोग्य सेवा व्यवस्थापनामध्ये रेडिओग्राफी आणि रेडिएशन थेरपीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जनजागृती वाढवणे. यानंतर 11वा प्रश्न. तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. तर हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शिवप्रताप दिन या नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवा सर्वांनी, कोणत्या? तर शिवप्रताप दिन या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. तर हा दिवस शिवप्रताप दिवस म्हणून ओळखला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी महाराजांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजल खान याला आपल्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने ठार मारले आणि स्वराज्यावरील मोठे संकट परतवून लावले. तर महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि रोमांचक घटना मानली जाते. यानंतर पुढील प्रश्न 12वा पाहूयात. तर आपल्या भारतातील दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शिव नाडर आहे. कोण? तर शिव नाडर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतातील दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एडेलग्यू हुरुन इंडिया फिलॅन्थ्रॉपी लिस्ट 2025 नुसार HCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर यांनी मागील वर्षामध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2708 कोटी रुपयांचे सर्वाधिक दान केलेले आहेत, जे दररोज सरासरी 7.4 कोटी इतके आहे. तर विद्यार्थ्यांनो, शिक्षण,
कला आणि संस्कृती या क्षेत्रावर त्यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 13वा. तर कोणता जिल्हा आपल्या देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बालोद हा. कोणता? तर बालोद हा. तर हा जिल्हा छत्तीसगड मधील आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगड मधील बालोद हा जिल्हा देशातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे. तर या जिल्ह्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑगस्ट 2024 रोजी सुरू केलेल्या बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत हे यश मिळवलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 14वा पाहूया. तर 2026 ची जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 ची जागतिक आर्म्स रेसलिंग चॅम्पियनशिप आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर पीपल्स आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने जाहीर केलेले आहे की ऑक्टोबर 2026 मध्ये भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये 75 हून अधिक देशांतील सुमारे 1500 ते 2000 ॲथलीट सहभागी होण्याची अपेक्षा सांगितली आहे. यानंतर 15वा प्रश्न. तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी प्रवीण दरेकर यांची. कोणाची? तर प्रवीण दरेकर यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. तर अलीकडेच 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील कवळी दरेकर पॅनेलने सर्वच्या सर्व 27 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर या कार्यकारिणीतील इतर प्रमुख पदाधिकारी आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महासचिव कोण आहेत? तर भरत व्हवल आहेत आणि प्रशासकीय सचिव महेश सपकाळ, कार्यकारी सचिव शैलेश ठाकूर, कोपाध्यक्ष आहेत मनोज पिंगळे आणि उपाध्यक्ष आहेत पंकज भारसाखळे यांच्यासह इतर काही महत्त्वाची सदस्य. तर ही निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मादाय उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पार पडलेली आहे. यानंतर 16वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या भारताचे 91वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राहुल VS बनले आहेत. कोण? तर राहुल VS. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताचे 91वे ग्रँडमास्टर हे राहुल VS आहेत. तर त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये 6व्या आशियान वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजय मिळवून हा किताब नुकताच जिंकलेला आहे. तर त्यांचे नाव काय आहे? तर राहुल VS. आणि राज्यातील खेळाडू कोणत्या? तर तामिळनाडू या. तर या पुरस्काराचे कारण काय? तर 6व्या आशियान वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजय मिळवला आणि आवश्यक फिडे रेटिंग 2500 पेक्षा जास्त केली आहे. यानंतर 17वा प्रश्न. आपल्या भारतीय नौदलातील 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शिवकुमार यांनी. कोणी? तर बी शिवकुमार यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलातील 40वे मटेरियल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार यांनी पदभार नुकताच स्वीकारलेला आहे. तर त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी माहिती अद्ययावत तारखेनुसार व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख यांच्याकडून ही जबाबदारी घेतलेली आहे. तर व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार यांच्याकडे नौदल अभियांत्रिकी देखभाल आणि संपादन क्षेत्रातील 38 वर्षांहून अधिक अनुभव देखील आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात देखील आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनीचे म्हणजेच NDA चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अनिल जग्गी यांची. कोणाची? तर अनिल जग्गी यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनीच्या
प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नियुक्ती नुकतीच झाली आहे. तर त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला आहे. तर व्हाईस ॲडमिरल जग्गी हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत आणि नेव्हिगेशन आणि डायरेक्शनचे तज्ज्ञ देखील मानले जातात. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 19वा. तर 2025च्या सर्वात आनंदी शहराच्या यादीमध्ये आपल्या भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मुंबई हे शहर. कोणते? तर मुंबई हे शहर. सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 2025च्या टाइम आउट सिटी लाईफ इंडेक्स सर्वेक्षणानुसार मुंबई हे आपल्या भारतातील सर्वात आनंदी शहर ठरले आहे. तर या सर्वेक्षणामध्ये मुंबईने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वाधिक आनंदी शहर म्हणून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर 20वा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, 2025च्या सर्वात आनंदी शहराच्या यादीमध्ये कोणते शहर जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अबुधाबी हे. कोणते? तर अबुधाबी. यानंतर 21वा प्रश्न. तर नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकतेच ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर हा कायदा 10 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, ऑस्ट्रेलिया हा 16 वर्षांची किमान वयोमर्यादा निश्चित करणारा जगातील पहिला देश बनला आहे. तर यानंतर या बंदीमध्ये खालील प्रमुख प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. तर पाहून घेऊयात आपण. यामध्ये आहे फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, यूट्यूब, एक्स म्हणजे पूर्वीचे ट्विटर आणि थ्रेड्स आणि रेडिट व किक. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो, मुलांचे मानसिक आरोग्य आणि विकास सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच ऑनलाईन धमकावणे, सायबर बुलिंग आणि हानिकारक सामग्रीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयापासून प्रेरित होऊन डेन्मार्कने देखील 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घालण्याची योजना आखलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 22वा. तर राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे व शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे अनावरण कोणाचे हस्ते करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस यांच्या. कोणाच्या? तर देवेंद्र फडणवीस यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे आणि शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे अनावरण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. तर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे 11 नोव्हेंबर 2025 रोजी संदर्भ स्रोतांनुसार हा कार्यक्रम झाला. तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील तेथे उपस्थित होते. तर गेल्या 38 वर्षांनंतर कृषी विभागाच्या बोधचिन्हांमध्ये आणि घोषवाक्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे आपला 23वा. तर मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे कर्नाटक हे राज्य. कोणते? तर कर्नाटक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील सर्व काम करणाऱ्या महिलांसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमधील तर मासिक पाळींची पगारी रजा देणारे कर्नाटक हे राज्य पहिले राज्य ठरले आहे. तर या संदर्भामध्ये इतर राज्यांची स्थिती खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, बिहार राज्याने 1992 पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेची तरतूद केली होती. तर यानंतर केरळ सरकारने विद्यापीठ आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील म्हणजेच ITI मधील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीची रजा लागू केली आहे. तर विद्यार्थ्यांनो, ओडिशा देखील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची रजा देण्याची योजना आखत आहे. परंतु कर्नाटक हे असे पहिले राज्य आहे ज्याने हा नियम सरकारी आणि खाजगी अशा सर्व क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक केला आहे, ज्यामध्ये दरमहा 1 दिवस किंवा
वर्षातून एकूण 12 दिवसांची पगारी रजा समाविष्ट करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 24वा. तर युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, त्याने जिंकले आहे सुवर्ण पदक. कोणते? तर सुवर्ण पदक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, युवा नेमबाज सम्राट राणा याने कैरो इजिप्त येथे नुकत्याच झालेल्या ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी खालील पदके जिंकली आहेत. कोणते? तर सुवर्ण पदक. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आणि ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट असलेल्या वैयक्तिक एअर पिस्तूल प्रकारामध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरलेला आहे. यानंतर रौप्य पदक देखील त्याने जिंकले आहे. तर त्याने ईशा सिंग सोबत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघीय स्पर्धेमध्ये देखील आपल्या भारतासाठी रौप्य पदक पटकावले आहे. तर त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपल्या भारताच्या पदक तालिकेमध्ये मोठी भर पडलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 25वा. तर विद्यार्थी मित्रांनो, BSF ची श्वान बबिता हिला नुकताच कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 हा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर BSF ची श्वान बबिता हिला तिच्या असामान्य शौर्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच RRU राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 ने सन्मानित नुकतेच करण्यात आले आहे. तर पंजाब सीमेवर कर्तव्यावर असताना बबिताने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने 3 तस्करांना पकडण्यात आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर तिच्या याच शौर्याबद्दल तिला हा पुरस्कार हैदराबाद येथील एका राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला. यानंतर 26वा प्रश्न. तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी मुंबई महाराष्ट्रामधील हे शहर. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर राज्याच्या श्रेणीमध्ये आपल्या महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य आणि सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई महानगरपालिका ही आहे. यानंतर 27वा प्रश्न. तर यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, विनोद शिरसाट यांना. कोणाला? तर विनोद शिरसाट यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, यंदाचा म्हणजे 2025 चा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा पुरस्कार मारवाडी फाउंडेशनच्या वतीने समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. तर पुरस्कार विजेते आहेत विनोद शिरसाट आणि संस्थेचे नाव आहे मारवाडी फाउंडेशन. यानंतर विद्यार्थ्यांनो, या पुरस्काराचे स्वरूप तर 1 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 28वा. तर वाघ चिरमुले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार यंदा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नाम फाउंडेशनला. कोणाला? तर नाम फाउंडेशन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, वाघ चिरमुले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार यंदा म्हणजे 2025 मध्ये नाम फाउंडेशन या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. तर या संस्थेची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर 2015 मध्ये केली आहे. तर या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे. यानंतर पुरस्कार्थी तर नाम फाउंडेशन, संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आणि या पुरस्काराचे स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 29वा प्रश्न. तर बुकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डेव्हिड सॅले यांना. कोणाला? तर डेव्हिड सॅले यांना.
तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बुकर पुरस्कार 2025 साठी हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सॅले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी सन्मानित नुकतेच करण्यात आले आहे. तर या पुरस्काराची घोषणा इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमामध्ये करण्यात आली आणि विजेता कोण आहे तर डेव्हिड सॅले आणि कादंबरी कोणती तर फ्लेश आणि विद्यार्थ्यांना स्वरूप काय आहे तर हंगेरियन ब्रिटिश लेखक ज्यांची ही 6वी कादंबरी आहे. यानंतर इतर माहिती महत्त्वाची देखील पाहून घेऊयात आपण. तर ही कादंबरी एका माणसाच्या तरुणपणापासूनच्या आयुष्याचे वर्णन करते. यानंतर विद्यार्थ्यांनो 30वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर अलीकडेच कोणत्या देशाने अपोलो नावाचा लष्करी लेझर विकसित केला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया या. कोणत्या तर ऑस्ट्रेलिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्ट्रेलियातील डिफेन्स कंपनी इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टम ने अलीकडेच अपोलो नावाचे लष्करी लेझर शस्त्र नुकतेच विकसित केले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली व्हिडिओमध्ये पाहिलेत. खूप सोपे प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर पहिला प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणता जिल्हा आपल्या देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे. तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे. तर आपल्या भारताचे 91वे ग्रँड मास्टर नुकतेच कोण बनले आहे तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.